the biggest blockbuster Saturday. And Sony Live and Sony Sports Network won't stop at one arena. या खांडेकर चेतनाताई या बसा बसा अहो बसा या हो 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 एक 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 हो 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 इट्स काय करताय ओ नो तिला नको एक फोटो काढ. घ्या घ्या पटकन पटकन घ्या एक सेकंड काय करता कशा सा चला हो झालं काय चला चला हा ठीक आहे ओके खांडेकर या बसा 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 आता तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका इथे तुम्हाला कोण नाही डिस्टर्ब करणार हे तुम्ही त्या इव्हेंटच्या इथे बोलला होतात मांडवकर किती गर्दी झाली लोकांची हेच मी तुम्हाला सांगतोय इथे तुम्हाला कोण नाही डिस्टर्ब करणार या गावातली लोक आहेत ना लवकर झोपतात आळशी आहेत अहो पण तिथेही हँडल करायला कोणी नव्हतं मग मी आहे ना आता इथे तुम्ही मला सांगा नाही तुम्ही इथे बसा मस्त जेवा हा मी घरी जाऊन जेवून येतो हा तुम्ही जेवा ना आमच्या बरोबर. घरचं जेवण असताना बाहेरचं कशाला खाऊ कुत्रा आहे मी ओ, ते पण इथलं खाऊ अहो, आम्ही इथे जेवतोय ना इथलं गाव म्हणजे आम्ही इथेच जेवतोय तुम्ही नाही नाही, तसं नाही अहो हे चांगलंच आहे म्हणजे त्यातल्या त्यात हे चांगलंच आहे त्यातल्या त्यात अहो तुम्ही ना एकदम शब्दाचा पकडू नका वा आपल्याला तसे चांगलंच आहे तुम्ही इथे जेवा ना बिंदास काय असेल तर मला फोन करा तिकडून असा घास टाकला आणि इथे येऊन गेला एवढ्या जवळ राहतो मी एवढं नका करू जेवून या ठसका लागेल काय तुम्ही 24 तास कॉमेडी करत असता फोन आणि करा या, ना. पण या. हा, येतोय फोन करा लगेच या आम्हाला निघायचंय चालेल चालेल लगेच चालेल या. हा. येस जेवूया ना इथे. जेवूया पण मंदारला समजवत जा मंदार पुढच्या वेळी सुपारी घेताना आ? तुझ्या नवऱ्याला त्यानेच घेतली नाही सुपारी कुठल्या गावात आणलंय हे? त्याचं काय संबंध आहे? त्यांनी काही सुपारी वगैरे घेतली नाही. फोन मला आला होता पण फक्त माझा फोन चुकून त्यांनी उचलला. पण चौकशी करायची ना कुठल्या गावात चालली आपली बायको कुठे सुपारी घेतोय कुठल्या गावात आणून ठेवलंय तू होतास माझ्यावर मग त्याला कशाला टेन्शन येईल? पुढच्या वेळी त्याला आणायचं सोबत कशा त्याचा काय संबंध आहे? मग मी एकटा का भोगू अरे भोगू तर त्याला पण ठीक आहे पुढच्या वेळी मंदारला पण घेऊन येईन. ए वेटर अरे कोण आहे की नाही यार माझे लाजून लाजून मरशील आता. केवढी लाजते. खाली बघ नुसतं वर बघत चालते खाली पण बघ कधीतरी. अगं तो माझ्या बाजूला बसलेला माणूस त्याचा दंड बघितला एवढा होता काय ग त्याचा दंड काय मापून घेतलास एवढा होता नाही मी हसताना सारखं अशी करत होते कोणाला सोडू नकोस हं, मालू तू. कंटाळा आला ग एक वेटर यायला कुठं राहिलेत काय माहिती ओके कशा डोकं हे फिरलं शालू काय ग मालू हे तेच आहेत काय ग मगाशी ते स्टेजवर कॉमेडी करत होते ते हास्य जत्रेवाले तोच आहे ग बाय माझे स्टेजवर तर कसला रुबाबदार दिसत होता याचं नाव प्रसाद चौगुले आहे ना ग आहे ना ग तोच आहे. हसू नकोस प्रसाद चौगुले बोलतात हे इन्सल्टिंग आहे एक मिनिट इन्सल्टिंग काय याच्या ठीक आहे चुकतं कधी कधी ठीक आहे ना. ती दात काढते ती कोण आहे ग ती ती कॉमेडीचा झू ती आहे ना काय पाल साफ करडा करते सगळं करून दाखवते ती आ बरोबर तीच आहे ती महेश भट चालू काय ग तू महेश भट नाही मग चेतन भट आहे काय ग आई वडिलांनी नाव तरी नीट ठेवायचं चेतना भट तरी ठेवायचं होतं नाही हॅलो चेतना नाहीये ते चेतना असं माझं नाव आहे आणि तेच ठेवलंय माझ्या आई वडिलांनी. तू जस्ट इग्नोर देम तू का त्यांना रिएक्ट करतेस अरे माझं जेंडर चेंज केलं चेतन म्हणतायत मला. नको त्यांच्या तोंडी लागू नको लागू तोंडी. तुला मगाशी प्रसाद चौगुले म्हणाले आठवत आहे ना एक
काकू ओ काकू हा चेतना भट आणि मी प्रसाद खांडेकर आहे, प्रसाद चौगले नाही. बर अंकल. अंकल कोणाला बोलताय? काकू कोणाला बोललास? मी जे आहे ते बोलते. मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही. उगाच कशाला उगाच. मी काकू वाटले काय रे तुला? नाहीतर काय वयाने जरासा मोठा आहेस म्हणून, नाही तर आत्ता पटवला असता तुला. अगं प्रसाद चौगुलेला तरी सोड. चौगुले नाही, खांडकेकर खांडकेकर. ओके ओके फाईन. ताई ओके ताई काय आम्हाला ना खूप भूक लागली, आम्ही शो करून आलोय. काय? प्लीज जरा डिस्टर्ब करू नका, जेवायला द्या. जेवा हा? रे, तुम्ही जेवा. तुमच्या गप्पा मारा. जेवा जेवा ती वाळली. जेव ग जेव. जेवतो जेव. सरकॅझम जस्ट इग्नोर. बघ ना कुठे काय. ए वेटर, अरे कोण आहे की नाही? ऑर्डर कधी घेता यार? काय ग शालू, काय ग मालू, कुठनं तुला रुबाबदार दिसला हा? स्टेजवर दिसत होता. नाही आता बोललीस एवढी रुबाबदार तर काढायचा फोटो यांच्या बरोबर. प्रसाद वक नाही तर नाही, प्रसाद खांडेकर बरोबर तरी काढू दे फोटो. कशाला तू दुधाची ताण ताकावर भागवते? एक वेळेस रमेश बेटकर जरी असताना तरी काढला असता फोटो. त्याला बाजार विराज जगताप पण चालला असता. या बटाट्या सोबत कशाला फोटो काढ? ते बटाटा बोलतात ना. हे खूप हे नाही ऐकणार. मगाशी काय ती केलं स्टेजवर, ती कॉमेडी होती, हसायला पण आलं नाही ती. यांनाच वाटत होतं लोक हसतायत. आपली पुढची रांग सगळी अख्खीच्या अख्खी डोळे चोळत उठून गेली. होते शोला होत्या या. ते एक लहान पोरग होतं बघ, त्याने तर अंग काढलं ग. काय ग यांची हिम्मत कशी होते ग स्वतःला कॉमेडीचं डबल डेकर बोलायची? एवढा चिडतो. कॉमेडीची डबल डेकर नाहीये हा, कॉमेडीचा करपट ढेकर आहे हा. ऐका ना, तुम्ही बोलताय तर आपापसात तरी बोला, सगळं ऐकू येतं इथे. काय हो खांडेकर? काय मला कशा गुजराती आहे काय? सुरतचे काय तुम्ही? तुमचं ते गुजराती काय ते करता नाटकात काम, छो छो नाटक आहे तुमचं ते. कुठल्या नाटकाचं नाव छो छो असतो? ते आहे ना काहीतरी का वाचलं? बोलायचं सोडून बोलाल? नाही हो, छो छो नावाचं कुठलं नाटक आहे? इंटरव्ह्यू मध्ये वाचलं होतं. आणि गुजराती नाहीये, मराठी आहे मी. मराठी. प्रसाद खांडेकर आहे, प्रसाद खांडवा नाहीये. कॉमेडी कॉमेडी आहे हो, जिकडे तिकडे कॉमेडी नाही. इथे काय कॉमेडी करत फिरत नाही मी इकडे. कशा कॉमेडी काय ह्याच्यात कसली कॉमेडी? सुरतचा नाहीये, मागाठाण्याचा आहे मी, कळलं का? मागाठाण्याचा. अगं याची कोल्हापुरी पण मागा टाण्याचीच असते ना. आपल्याला जेवण घ्यायचंय. सोडत नाही कोणाला. मला नका घेऊ तिकडे. एक लो, तुम्ही बघता मग तुम्हाला कळतं कसं? जर भाषा कळत नाही तुम्हाला, काय खाली सबटायटल्स येतात? हा, तुम्हाला येते कोल्हापुरी? नाही आम्हाला येत असती तर आम्ही नसती हास्य जत्रेत बाजी मारली. हा मग गप बसा. चल जाऊ. तुम्ही नका सांगू आम्हाला. मला येते तर मग बोलून दाखवा. येते ना मला. बोलून दाखवा. येते की तेव्हा त्याला काय होतंय बोलायला? बोलते की त्याला काय होतंय? काय बाई बेंबीच्या देठापासून ओरडतोय तरी समत आपण नाही. जेवूया. मला येतं बोलायला. हो, ह्यांना काय नुसतं वेटरला हाक. म्हाताऱ्या उगाच आल्या तिकडे दोघी. ए वेटर, कुठं राहिला सा? ए वेटर, कुठं राहिला सा? राजस्थानी होतंय राजस्थानी. कुठं गेला सा? मासा खेळणी खंबा सा. मुद्दाम करतायत. मुद्दाम नाही. करतायत. कशा सांगतेय तुला, नको लक्ष देऊस. का तू त्यांना प्रूव्ह करून देतोयस? मला येतं कोल्हापूर. येतं पण नको आता बोलूस. गप. मी एक शेवटचं सांगू काय? ऐका ना, ऐका प्लीज, मी हात जोडते. आम्हाला ना जेवून जायचंय उद्या. आम्हाला रिहर्सल आहे ऑलरेडी. आम्ही खूप दमलोय. प्लीज आम्हाला जाऊ. एवढं जेव खपाटीला गेले तुझे गा. ए वेटर, आहे का कोणी? एक शेवटचं बोलू काय? मनातलंय म्हणून बोल. तुम्ही शेवटचं बोला आणि मरा. बोला नका बोल. बोला बोला.
तुमच्या त्या हास्य जत्रेत ती नम्रता सोंबीराव बाय माझे काय काम करते हो हा ती लॉली काय करते अच्छी करत येते करते मला तर खूप आवडते हा म्हणजे तिला बघून ना मला अशा टाळ्या वाजवायच्याच वाटतात. पण तू जेव्हा तिच्या सोबत काम करतोस ना दिसत नाहीस तिच्यात ना वीज आहे वीज रंगमंचावर येते ना कडाडते तू ना म्हणजे पाला पाचोळा वाटतोस तिच्या समोर खरंच. त्या विजेची एकदा रिहर्सल बघायला या शॉक कसा बसेल बघा. मला सांगते प्लीज ती जी करते ना लॉली ते मी लिहितो. मी लिहिलेली वाक्य बोलते ती. त्या सिरीजचा लेखक मी आहे. काय लेखकांचं कौतुक सांगू नका आम्हाला ते एवढे मोठे कॉमेडीतले नट ते तुमचं ऐकून लिहिणार आणि बोलणार आहेत ते काय लेखकांना ऑलमोस्ट कोण ओळखत नाही मी सांगणार आणि ते करणार काय तर एवढे मग तुम्हाला काय म्हणायचं नट स्वतःच बोलतात. मग काय नको ना लक्ष देऊस तू. हे तुमच्यासारख्या नटांमुळे चाललंय. मी काय केलं? नमाने कधी क्रेडिट दिलं नाही. तूही आता क्रेडिट दिलं नाहीस मला. आता स्टेजवर आपण स्किट करतो बोलायचं ना एका शब्दाने की बाबा हे जे स्किट सादर केलं ते प्रसादने लिहिलं होतं. काय झालं बोलायला. अरे पण विषयच नाही निघाला तसा. कोणी मला विचारलं का हे स्किट कोणी लिहिलं तर मी सांगितलं असतं की तू लिहिलंयस म्हणून. तुझ्या नवऱ्याच्या गाण्यांचा विषय निघाला होता. त्याचं उगाच प्रमोशन केलंस ना. येत आहेत त्याची गाणी. माझ्या मंदारची 2 गाणी येत आहेत आता बघा तुम्ही. मग कशाला येत आहेत त्याची 2 नवीन गाणी खरंच येत आहेत. मी सांगितलं काय फरक पडला. पण विचारलं मग माझंही सांगायचं. यापुढे माझंही सांगायचं. तुझं विचारलंच नाही कोणी. मला माझ्या नवऱ्याचं कौतुक आहे मी सांगणार. हे वेटर ये ना यार. मरू दे मला नाही जेवायचं. मंदारला विचारतो मी. अरे मांडवकर आम्हाला नाही जेवायचं लवकर गाडी काढा. हॅलो खांडेकर. अरे इकडे या तुम्ही ठेवा फोन. अरे भूक लागली मला पशा. बाय माझे चष्म्यातनं केवढा राग ओकतोय बघ हा काय बोल राहू दे काय बोलायलाच ओ खांडकेकर खांडेकर. खांडे स्वारी लक्षात नाही मगातपासून खांडेकर बोलते आता बरोबर खांडेकर बोलाल. सॉरी लक्षात नाही. एक विचारू हे मगाशी केलं असतं तर लोक हसली तरी असती. समाधान झालं. सांगते त्यांच्या नादी नको लागूस त्यांच्या नादी झालं आता. एक विचारू हा विचारा ना ताई विचार. ये तुम्हाला स्किट मध्ये पिझ्झा खायचा असतो म्हणून स्किटची सुरुवात तुम्ही पशा पिझ्झा खात बसलेला असतो अशी करता ते खरंय काय हो. आम्ही इंटरव्ह्यू मध्ये ऐकलंय. कोण मी भिकारी आहे मला खायला मिळत नाही. गप ना बसा. काय बडबडतायत यार. खादाड आहे का यांची. गप्पा बसा हो. मगातपासून ऐकून घेतो ठीक आहे एखाद्याचं खाणं काढताय तुम्ही हे बरोबर नाही हा. बघ ना यार. ठीक आहे खातो तो आहे तो बक्कासूर आहे. काय म्हणणे झालं समाधान आहे बक्कासूर. एक मिनिट तू मला बकासूर का म्हणतेस. नाही पशा मी तुझ्या बाजूने भांडतीये. मग त्यांना बोल ना तू मलाच खादाड आणि बकासूर का म्हणतेस. अरे मी त्यांनाच समजावतीये ना. जे बोलायचं तर स्वतःच्या कानाने ऐक ना कधीतरी. आलास माझ्यावर परत. स्वतःचा राग फक्त दुसऱ्यांवर काढ. मी तू जाऊ दे त्याचं करावं भलं त्याला काय फरक नाही. काहीच नको बोलूस गप्प बस. काहीच नको बोल. नाही बोलत आहे काही. बाय माझे केवढी चिडली बघ. चिडल्यावर ना थालीपीठासारखी दिसते ग. नाकाची भोक बघ कशी फुगले. असं वाटतं पळी पळीने तेल टाकावं त्याच्यात. चिडतीये. बोल ना. पशा मला निघायचं. मांडवकर हॅलो मांडवकर कुठे तुम्ही आम्हाला निघायचं इथे नाही जेवायचं. सॉरी आहे जरा खरवस खातोय. तुम्हाला पाहिजे काय खरवस. एक मिनिट आहे. एक खरवस राहिलंय काय. नाही सॉरी बायको त्याच्यावर बस. मला नकोय तुमचा खरवस. तुम्ही लवकर या. आई आलो घेऊन या लवकर गाडी मला निघायचंय तू. येतो. काय चाललंय पशा. उद्या रिहर्सल वेळेत नाही गेलो तर सर पण ओरडतील या. बाय माझे केवढी चिडली ना. बघ ना भांडणात केवढे एक्सप्रेशन दिले हिने. तिथे एक पण देत नाही म्हणून हिला प्राणी करायला लावतात हे ते. बाय माझे बोला हो नंतर काहीतरी आहे. आम्हालाही कळू दे कशावर बाय माझे करताय आम्हालाही कळू बाय दे. बोलतायत, नाही, नाही, एक मिनिट बोलू दे ना. बोला. ते आमचं आवडतं स्किट आहे ना सासू सोनांचं. आम्हाला लय आवडतो बाय.
काय ती नमा बाय माझे काय काम करते काय तिच्यासारखी भाषा जुनरी कोणालाच बोलता येत नाही तिच्यासाठी उभं राहून काय असं काम करते आणि तिच्या बरोबरची ती ढेप बाय बाय ती वनिता कवळी पोरग कवळी कवळी पोर ना त्या दोघींच्या निम्म्या वयाची आहे पण त्यांचे सासू करते बाय माझे कॅरेक्टर करते कॅरेक्टर त्या वनिताला तर स्टँडिंग ओवेशन ती कायच नाही करत तिला काय नसतंच मुळात बिचारी ग बिचारी काय ताई हे ना खूप चाललंय खूप म्हणजे मग तुम्ही बोलताय तिथपर्यंत ठीक आहे तुम्ही आमच्या टॅलेंट बद्दल नाही बोलू शकत तुम्हाला काय कळतं कॉमेडी मधलं तुझा बोगदा बघितला होता काय बोलताय? बोगद्याचं skit नव्हतं केलं, मग आम्हाला बोलतो कॉमेडीतलं काय कळतं आम्हा प्रेक्षकांना त्या बोगद्याचं skit आम्ही प्रेक्षकांनी बघितलं होतं ते समीर चौगुले आणि प्रसाद खांडेकर दोघांनी मिळून टीमवर्कने पाडलं आम्हाला बोलतो कॉमेडीतलं काय कळतं टीमवर्क पाहिजे तर या दोघांसारखं एकत्र मिळून पाडायचं नाही तर काय आणि एकटं बोगद्यातच नाही ते दरोडेखोराचं नाही बघितलं टीमवर्क ने पाडलं खरंच खरंच आणि ते दुसरं एक स्किट करता ते तुम्ही ते स्लो स्लो बोलता हा नका करू ती ते माझं कॅरेक्टर आहे स्लोमॅनचं बदल नाही मज्जा येत आणि ते भगवती हॉस्पिटल करतोस ते ऍडमिट व्हा तिकडे जाऊन दोघी भगवती हॉस्पिटल नाही ते मयुरेश भगवती नावाचं कॅरेक्टर आहे ते पण बदल मज्जा येत नाही बिचारी ते ना तिच्यासाठी मी बघते तिच्यामुळे बघवलं तरी जात हा तुम्ही ते तिघ जण समीर चौगुले चेतना भट आणि प्रसाद खांडेकर टीम वर्क ने मिळून पाडतात नमामुळे मी स्किड बघ मजा येते तिच्यामुळे ना असं हे बघण्यासारखं वाट आग आहे ग ती आग आणि ते कुठलं ते अजून ते आपल्याला बोलतो मिशीवाली कळत नाही हा मिशीवाली ती कोली कोली कोण करतो तू कोली कोली नसतो तो अवली लवली कोहली नावाचं कॅरेक्टर आहे ते. त्याच्यात तर तू ऍक्टिंगच करू नकोस त्याच्या तिघी पोरी आहेत ना काय काम करतात रे काय आला सुरात बोल मी हा एकटा वेगळा करतो मग लोक हसतात तुझ्यावर काय कळतं का तुम्हाला जरा कॉमेडी मधलं काही कळतं मी ते चौथं वेगळं करतं म्हणून हसतात असं तुम्हाला वाटतं हसतात नाही तर काय हसत नाही मी खरं सांगू काय खरं तर तुम्ही आणि ते समीर चौगुले नाहीच पाहिजे त्या स्किट मध्ये मग मजा येईल त्या तीन पोरी काय करतात तेवढ्याच पाहिजे तिघी उगाच मुद्दाम चाललंय त्यांचं त्याला काही माहिती नाही याच्यातलं ते मयुरेश भगवतीचं सांगितलं ना मला काय असतं त्या कॅरेक्टर मध्ये समीर दादा येतो लास्टला तो उचलतो उगाच बडबड कर तेच बोलते तिला काही नसतं तरी ती उठून दिसते मग तू असतोस तर दिसत का नाहीस रे तो करतोस तसं ना बस जागेवर बस मला बोलायचं नाही कॉमेडीतलं तीन काय मुली फक्त तुम्ही आणि समीर कट व्हा तीन मुली काय करणार आहेत टेबलावर काय स्किट करणार त्या तिघी आता आम्ही प्रेक्षक काय सांगणार ते तुम्ही बघा काय करायचं ते खणखण वाजवून पैसे घेताना मग करा का आम्ही का करा तुम्हाला एवढं कळतंय ना सगळं मगातपासनं मग सांगा आता येऊन तिथे करा किती अवघड असतं ते कळेल मग मालू उलट ना आहे काय ग का ग करपलेलं थालीपीठ पलटी करायचं मला नाही थांबायचं इथे मग. प्रेक्षकांना बोलते काय ग मला जे वाटलं ते बोललो आम्ही मग चुकलं मी तुम्हाला बोलले पशा निघूयात ही त्या लोणच्या मंजू मध्ये पण काम करते ना ग एक कोण लोणच्या मंजू लोचन मजनू तुम्ही खूप बघता ना हास्य जत्रा आम्हाला लय आवडतं. लोणचं मजनू म्हणताय तुम्ही नाही ते काय पण असेल त्याच्यात पण तुला काय नाही देत तो समीर चौगुले आम्ही ऐकलं इंटरव्ह्यू मध्ये तो तुझ्यासाठी काहीच लिहित नाही तूच होणं करते त्याच्यात आणि 4-5 वेळा भरते मग माझं वर्किंग होतं ते आमचे काही इनपुट्स नसतात का त्याच्यात बाय माझे केवढं बोलते ती ऍक्टिंग करताय हो किती मॅजिक केवढं करताय तुम्ही नाही पण आम्हाला नाही आवडलं आम्ही सांगतो खरं तर प्राणी पण नाही जमत तुला
काय नाही जमत मला प्राणी. चेतना होल्ड ऑन चेतना. एक नाही, एक मिनिट, इतकं मी ऑब्झर्व करते, मी इतकं बघून बघून करते, इतके व्हिडिओज बघते, एवढी इथे मरमर मरते, माझे प्राणी आवडत नाहीत. काय नाही आवडलं तुम्हाला? काय चेतना, चुकीचं केलंय मी? सोडून दे विषय आपण. माकड चुकीचं केलं मी होतं. माकड चुकीचं केलं. चेतना तू मी- नको. हे असं असं नाही चेतना, करत, नको माकड. करून दाखव. हे असं असं खाजवत नाही, माकड. माकड नाही खाजवत तू असं. नको. काय? अशा उड्या नाही चेतना. मारत. अशा उड्या नाही मारत तू माकड. हे का करून दाखव. आम्ही नाही, माझ्या नाही, आम्ही अशा- वेगळं बघितलं आणि ते कांगारू केलं होतं ते पण नाही आता, पटलं. एक मिनिट, तुम्ही गेलात ऑस्ट्रेलियाला गेलाय? नाही, ऐका. मी तिकडे जाऊन बघून आले कांगारू. ऐक चेतना नको करूस हे. चेतना हे मी असे करतात कांगारू. नाही तू नाही नाही चेत- ऐक. पण मला कांगारू करून मला नाही बोलायचं कांगारू कोण आजी आम्हाला ताई कोण असेल ते. प्रेक्षक जे वाटलं ते बोललो आम्ही. तुम्ही आम्हाला बोलले ते प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय कळतं मग मग? काय काय कळतं काय तुम्हाला? नाही आवडली आम्हाला सुसर तुझी तर नाही आवडली ना. चेतना चेतना नको करू चेतना. हॉटेल ती यांना आवडली नाहीये पशा. ऐक ना, तू नको. ती आवडली नाहीये तू चल. तू केलं केलं सुसर आमचं सुसर आवडली प्रेक्षक नाही तुम्हाला. नाही आवडली बाय तू काय- नाही, मला आवडली. नाही आवडलं तुम्हाला माझं. त्याचा वाघ पण नाही आवडत. त्याचा वाघ बघेल. त्याच्या वाघाबद्दल बोलाय नाही मला अंगावर पशा, मला आली. राहू दे तू नको पशा, नाच थांब ना चल. पशा. आलू काय ग जाऊ दे बाई गेले दोघं न खाता पिताच गेले ग बिचारे. चल आपली वही काढू बघ लिस्ट मध्ये कोण राहिलंय काय ग कोण कोण श्रमेश प्रथमेश प्रसाद चेतना ओंकार राऊत प्रिया अजून कोण राहिलंय बघ. कोण असेल ग ये चालू काय ग ये दोघे येतील काय ग आपल्या डायरीत. येतील नाही मग जातील कुठे. क्या बात क्या बात क्या बात. हे रोस्टिंग आम्हाला किती आवडतं मी काय सांगू तुम्हाला. कहर परफॉर्मन्स कहर. आणि आता तुमच्या गाडीत बसणाऱ्या पुढच्या प्रवाशांना विचारत त्या किती घाबरलेत. प्रसादा ॲक्च्युली ना मला बरंच काही बोलायचं होतं पण नमा तूच सगळं बोलली आहेस स्किटमध्ये आणि वनिता तूच बोलली आहेस खरं. पण तरी पण नमा तुझ्यासाठी म्हणजे ना उभा राहून टाळ्या. आणि तुझ्यासाठी पण स्टँडिंग ओवेशन. ठार वेड्यात तुम्ही दोघी ठार वेड्यात. म्हणजे इतकं भन्नाट परफॉर्म करता तुम्ही दोघी इतकं भन्नाट की त्या प्रवासात इतक्या जणांचा अपमान होतो त्याकडे दुर्लक्ष होतं साफ दुर्लक्ष होतं. म्हणजे अपमान लाघवी कसा वाटावा हे तुमच्या दोघींकडनं शिकलं पाहिजे. क्या बात आहे वा 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 बहारदार बहारदार. आणि शिवा प्रिया अरुण मोरे रस्सा आणि ईशा एवढे जण राहिलेत मी बरं. ज्याच्याकडे शब्द भांडार आहे म्हणून तो कवी झाला आहे त्याच्या बायकोला ज्याचं करावं भलं त्याला काही फरक पडत नाही असं शब्द असे शब्द सुचवावेत पुढे. वा वा लाजवाब अप्रतिम पशा लाजवाब. खतरनाक रिॲक्शन्स होत्या खतरनाक. आणि ही सिरीज पुढे जेव्हा कधी येईल परत त्याच्या आत मला खरवसावर बसलेली बायको बघायची. आम्हाला पण बघायचे. हो अल्टिमेट मजा आली खूप मजा आली. सई मॅड परफॉर्मन्स. मला या दोघी फार आवडतात आणि आम्ही नाही घाबरलोय. आम्हाला खरंच आवडेल रोस्ट व्हायला तुमच्याकडून. म्हणजे प्रॉब्ली तुम्ही दोघीच आहात या भूतलावर ज्यांच्याकडून आम्हाला रोस्ट व्हायला आवडेल खरंच. आणि आम्ही खूप वी आर लुकिंग फॉरवर्ड. खूप मजा आली. चेतू आज वेस्टर्न आउटफिटमध्ये तू त्याच सफाईनी प्राणी सादर केलेस आणि तितक्याच कम्फर्टेबली विदाऊट एनी इनिबिशन्स. तुला सॅल्यूट. फार मजा आली भावा. मस्त मला फार आवडलं. मजा आली.